नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोगडे। बघूया आज आपल्या MB न्यूजवर स्पेशल आणि थेट स्वरूपात चाय पे चर्चा हा कार्यक्रम। नक्कीच तर आज आपण ज्या चांदूर रेल्वे शहरामधून नगराध्यक्ष पदासाठीच्या भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार आहे स्वातीताई मेटे, त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम आज राबवला आहे, तो म्हणजे चाय पे चर्चा। आणि त्या कार्यक्रम राबवण्याचा नेमका उद्देश कुठला आहे, कारण निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे, प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या स्वतः आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। नमस्कार ताई, आज चाय पे चर्चा कार्यक्रम तुम्ही राबवला आहे, काय सांगाल तुम्ही? चाय पे चर्चा या कार्यक्रमात मी प्रचारामध्ये वेगवेगळ्या प्रभागातल्या महिला होत्या अनायसेच। तर त्या चांदूर रेल्वेमधील वेगवेगळ्या प्रभाग, जे 10 प्रभाग आहेत, त्या वेगवेगळ्या प्रभागातील शेकडो महिला या चाय पे चर्चामध्ये अनायसेच उपस्थित होत्या। तर मग आम्ही त्या उपस्थित असल्यामुळे आम्ही अनायसेच चाय पे चर्चा केली। त्या चर्चेमध्ये आम्ही ज्या इतर सगळ्या 10 प्रभागातली महिलांनी आपापल्या प्रभागातील समस्या माझ्याजवळ मांडल्या, म्हणजे तो एक आगळा वेगळा प्रचार दौरा झाला। त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आम्हालाही चांगलं वाटलं आणि त्यांना आम्ही आश्वासनही दिले की नाही, नक्कीच जर तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, जर आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणलं आणि नगराध्यक्षासोबत इतरही 20 नगरसेवक जर तुम्ही निवडून आणले तर आम्ही तुमचं काम नक्कीच करू। आणि त्यांना आम्ही पटवून दिलं की का बरं बा तुम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे, कारण हे मतदान करणं खूप जरुरी आहे। खूप सजग राहून तुम्ही मतदान करा। इतर जे तुमचा अपप्रचार करत आहे त्यांच्यावर आपल्याला आळा घालायचा आहे की नाही, विकास होणार नाही, विकास थांबून जाईल, अजून 10 वर्ष चांदूर रेल्वे मागे येईल। आणि नक्कीच 6 महिन्यात अशी मी बातमी ऐकली आहे, अशी दादांनी आम्हाला म्हणजे आम्हाला असं कळलं आहे की दादांना 6 महिन्यात मंत्रीपदही मिळू शकते। त्यामुळे आपण अजूनही चांदूर रेल्वेचा विकास जोमाने करू शकू। म्हणून माझे जनतेला हेच आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीला एक मताने सर्वांनी निवडून द्यावे। धन्यवाद। तुमचा प्रचार तर चालूच आहे, पण चाय पे चर्चा तुम्ही आज आयोजित केली, यामागचा मुख्य उद्देश तुमचा कुठला राहील? मुख्य उद्देश कसा आहे, एका वेळी तर आपण पूर्ण गावात जाऊ शकत नाही। मग ह्या वेगवेगळ्या प्रभागातील महिला एका ठिकाणी भेटून मी त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेणं आहे। त्यांच्या समस्या जाणून घेताना मला त्यांना एक वेगळी आपुलकी माझ्याबद्दल निर्माण झाली की बा नाही, हा आपल्या समस्या ऐकवत आहे, त्यांचं काम हो न हो, पण मी त्यांची समस्या ऐकून घेणं सध्या ही एक मोठी गोष्ट आहे। त्यांना असं वाटलं की नाही, म्हणे लोक ऐकत नाही, तुम्ही ऐकली आमची समस्या। मग त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही, आपण भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं पाहिजे, विकास झालाच पाहिजे। त्यांनी मनात कुठंतरी त्या माझ्या शब्दाला मान देतील किंवा नाही, खरी गोष्ट आहे ही, आपण चांदूर रेल्वे किती वर्षापासून पाहतोय, जसे आहे तसेच आहे। खरं म्हणजे मी त्यांना हेच वारंवार समजून सांगत आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला सर्वांनी एक व्हायचं आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावर एक होऊन आपल्याला मतदान करायचं आहे आणि चांदूर रेल्वेच्या विकासाची गंगा आपल्याला चांदूर रेल्वेमध्ये आणायची आहे। आणि नुसतं काही आपण रस्ते पददिवे ते तर करूच, ओपन स्पेसेसचे कंपाऊंड वॉल, पार्किंग, ग्रीनरी हे तर सगळं करूच, पण त्यासोबत शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा यावरही आम्ही नक्कीच लक्ष देऊ। याच्याही चर्चा आमच्या त्या महिलांसोबत झाल्या। ते बोलल्या त्या की नाही ताई, या चांदूर रेल्वेमध्ये उद्योगाची खूप आवश्यकता आहे। तर मी त्यांना सांगितले की माननीय प्रतापदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय डॉक्टर अर्चनाताई रोठे यांच्याही मार्गदर्शनाखाली आपण महिलाचं सक्षमीकरण नक्कीच करू, असे आश्वासन आम्ही त्यांना दिले। आम्ही नक्कीच प्रयत्न करू। त्यामुळे त्या महिला खुश झाल्या। तुम्हाला या कार्यक्रमात महिलांची प्रत्येक प्रभागातील महिलांची उपस्थिती आहे, तर तुम्हाला काय वाटते, म्हणजे कसा प्रतिसाद वाटतो तुम्हाला महिलांकडून?
तुमच्या विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? कारण निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही भरपूर उपक्रम सुद्धा राबवलेत. तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच नक्कीच. कारण महिलांना कसं असते, चांदूर रेल्वेमध्ये एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालं आहे आमच्या प्रचाराचं. म्हणजे कसं आहे की महिलांना असं वाटते नाही हे काहीतरी वेगळं करतात आहे. त्यात हे चाय पे चर्चाचं एक वेगळं अट्रॅक्शन त्यांना वाटलं की बा नाही या चर्चेला आपण जायला पाहिजे. ते आपले म्हणजे चाय पे चर्चा म्हणजे नुसतीच नाही पण खरीच चर्चा केली आम्ही. खरंच त्यांच्या समस्या आम्ही चाय पे चर्चामध्ये जाणून घेतल्या. मला या जनतेनी माझ्या जनतेला आव्हान आहे की या जनतेने मला सेवेची संधी नक्कीच द्यावी. मला आमदार प्रतापदादा अडसड यांच्याबद्दल खूप विश्वास आहे, खूप खात्री आहे की ते आमच्या चांदूर रेल्वेचा शहराचा विकास नक्कीच करतील. आणि ज्या महिलांच्या समस्या आहे, ज्या बाकीच्या सांडपाण्याच्या समस्या आहे, बाकीच्या खूप ओपन स्पेसेस आहे पण तिथं पाण्याची व्यवस्था नाही, त्याही समस्या आहेत. खूप ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत. घर आहे पण नाली नाही, मोठे मोठे घरं बांधलेले आहे पण नाल्या नाही, रस्ते नाही. हे तर करणारच आहे दादा, पण आरोग्य, शिक्षण हे पण ह्या पण व्यवस्था नक्कीच असा आम्हाला विश्वास आहे की दादांच्या थ्रू आम्ही ह्या माध्यमातून ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सगळ्या व्यवस्था होणारच आहे अशी आम्हाला दादांबद्दल खात्री आहे. म्हणूनच जनतेला परत परत आम्ही आव्हान हेच करतो की भारतीय जनता पार्टीचा विजय करा. धन्यवाद. नक्कीच. तर आज इथे महिला उपस्थित आहेत, तर तुम्हाला असं वाटते का की कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो की महिलाच्या सुरक्षेसाठी म्हणा, रोजगार म्हणा, की विशेष याच्याकडे फोकस केलं पाहिजे? तुम्हाला असं वाटते कोणते नेमके मुद्दे आहेत ते महिलांच्या संदर्भात? हो, आज मी अशा एरियात गेली होती की जिथे रोज महिला शेतात जातात. तर त्यांनी बऱ्याच महिलांनी आमच्याशी या बाबतीत चर्चा केली की ताई तुम्ही हे तर रस्ते नाल्या तर सोडाच, पण आम्हाला रोजगार पाहिजे. 12 महिने काही नुसतं शेताचं काम आम्ही करू शकत नाही, काहीतरी पाहिजे. मग आम्ही तेच त्यांना आश्वासन दिलं की बघू ना, आम्ही करू ना, नक्कीच करू. म्हणूनच मग आम्ही त्या महिलांना हेही आश्वासन दिले की तुम्ही आम्हाला मतदान करा, भरघोस मतांनी निवडून द्या, आम्ही तुमच्या समस्या नक्कीच दूर करू. धन्यवाद. नक्कीच. तर आपण पाहू शकतो समोर या चाय पे चर्चा कार्यक्रमात उपस्थित आहे आणि अतिशय सुंदर असा उपक्रम यांनी आज राबवला आहे आणि त्यांना असा ठाम विश्वास आहे की नक्कीच आम्हाला महिलांचा प्रतिसाद आहे आणि भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर नक्कीच आम्ही महिलांचे प्रश्न सुद्धा सोडवू, असंही ज्या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात स्वातीताई मेटे आहे त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे. नक्कीच. तर आज चाय पे चर्चा इथे आयोजित करण्यात आली आहे आणि तुम्ही एक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहे, तर तुम्ही म्हणजे कसा प्रतिसाद मिळतो आहे या चाय पे चर्चावर, यावर काय सांगाल? नक्कीच. आज चांदूर रेल्वे शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेशाने जी योजना राबवली आहे चाय पे चर्चा, काही दिवसांपूर्वी आपल्या चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वातीताई मेटे यांच्याशी आमची चर्चा झाली की चांदूर रेल्वे शहरामध्ये अशा काही महिला आहेत, असे काही विद्यार्थी आहेत, अशा काही विद्यार्थिनी आहेत आणि ग्रामीण भागामधनं असे काही विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये येत असतात. तर नेमकं त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असतील, त्या समस्या आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि त्या समस्येचं निराकरण आपल्याला कसं करता येईल या माध्यमाने आज चांदूर रेल्वे शहरामध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये, हजारो विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये चाय पे चर्चा हा उपक्रम आज आम्ही राबवलेला आहे. बरेचसे प्रश्न, बरेचशा समस्या विद्यार्थ्यांनी आज आमच्यासमोर मांडलेल्या आहेत. नक्कीच चांदूर रेल्वे शहराच्या नगराध्यक्षा, भावी नगराध्यक्षा आदरणीय स्वातीताई मेटे सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न, जनतेच्या समस्या या निवडून आल्यानंतर लगेच निराकरण करतील अशी मी आशा बाळगतो. आणि या चांदूर रेल्वे शहरातील सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी चांदूर रेल्वेच्या 20ही नगरसेवकांना सोबतच नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी घेऊन उभे असलेल्या स्वातीताई मेटे यांना भरघोस मताने विजयी करावं आणि नक्कीच हे 5 वर्ष विकासाचे राहील, विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील आणि आम्ही तुमच्या नक्कीच 5ही वर्ष सोबत राहू अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय भारत. चाय पे चर्चेला महिलांचा, युवकांचा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच. आज आम्ही चाय पे चर्चा हा उपक्रम राबविला.
या उपक्रम राबवित असताना हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये, हजारो विद्यार्थींच्या उपस्थितीमध्ये आज आपण पाहू शकता की आपल्यासोबत बरेचशा महिला आणि विद्यार्थी उपस्थित आहेत. नक्कीच. तर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आणखी काही महिला आहे ज्यांच्याकडे तालुका अध्यक्षपद आहे. ताई, काय सांगाल, कार्यक्रमात कसा महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे, तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. निश्चितच आज आपल्या स्वातीताई मेटे ह्याच विजयी होतील, कारण आज प्रत्येक प्रभागातल्या सगळ्या महिला इथे होत्या, विद्यार्थिनी होत्या. त्याच्यासोबतच आमच्यासोबत तेजस वाड जिल्हा अध्यक्ष आघाडीचे, त्यांना मी एकच सांगू इच्छिते का आपल्या सगळ्यात मोठा प्रश्न चांदूर रेल्वेमध्ये शिक्षणाचा आहे. 12वी झाल्यानंतर सर्वसाधारण लोकांना अमरावती किंवा धामणगावलाच ऍडमिशन करायला जावं लागते आणि प्रत्येकाची हे नसते का, परिस्थिती नसते की आपण ऍडमिशन अमरावती करू, इंजिनिअरिंग झालं, हे झालं ते, म्हणजे बरेचसे काही शिक्षण आहे याच्यात. आणि त्यांच्या वतीने मी त्यांना एकच सांगते का बा सगळ्यात पहिले चांदूर रेल्वेमध्ये शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी आणि त्याच्याबरोबर आरोग्याची. आता गरीबातल्या गरीबाला आजकाल असं झालं आहे का प्रत्येक प्रेग्नेंटची बाईला अमरावतीत जावं लागते, कारण चांदुरात सिझरिंगची अवस्था नाही आहे. आजचा नॉर्मल डिलिव्हरी ह्या राहिल्याच नाही. आणि त्याच्याच्यानं मला हे पण म्हणायचं आहे की स्वातीताई निवडून आल्यानंतर दादाच्या वतीने आणि आपल्या पूर्ण पक्षाच्या वतीने मला हे सांगू इच्छिते चाय पे चर्चा, पहिला आम्हाला आरोग्याची सुद्धा व्यवस्था करून द्यावी. आणि भरघोस महिला आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या स्वातीताईने प्रश्न समजावून घेतले आणि त्यामध्येच बैजू साहेब सुद्धा आणि नगर परिषदमध्ये असल्यामुळे त्यांना भरपूर अभ्यास आहे आणि ते निश्चितच चांदूर रेल्वेचा विकास योग्यरित्या करतील.